इकडे हात दाखवून बघा मनगटावने ऊसाची साईज आहे बघा तुम्ही. आज विचार करा. म्हणून मी शेतकरी भावांना नेहमी काय सांगत असतो, वारंवार काय सांगत असतो की केळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापत्र खाऊ घालत असता, म्हणून केळीची पिलं ही मनगटासारखी बाहेर निघत असते आणि ऊसाला तुम्ही 4थ्या महिन्यापर्यंतच खायला घालत असता. त्याच्यामुळं तुमच्या ऊसाची पिल्लं पिवळी पडून पार ती विक पडलेली असते, ती त्याची मुळी बंद पडलेली असते, म्हणून तुमचा खोडवा हा दाबण्यासारखा फुटत असतो शेतकरी भाऊ. म्हणून मी सांगेन जर असं काळकासारखं ऊस खालनं निघालं आणि त्याला बघा आता हे साईज बुडाची अजून ह्याला फुकवायचंय आणि खालनं निघणारी पिल्लं दाखवा कशी आहे ती. आणि अशी जर पिल्ले शेतकरी भावावर खोडव्याची निघत गेली तर मी तुम्हाला निश्चित सांगेन की तुम्ही 10 वर्ष सुद्धा खोडवा मोडायची गरज नाही. ह्याला जर असं जर शेड्यूल हे नाना तंत्रज्ञान चालू ठेवलं, किती वर्ष तुम्ही खोडवा ठेवा, ह्याच पटीने त्याची खालनं पिल्लं निघत असते. बघा बघा शेतकरी भावांना कुठला कोंबडा मनगटाला कमी आहे कधी. आणि आता ही फुगल्यानंतर काय होईल, ह्याची क्वालिटी काय होईल, अजून हा 12-12 कांड्या वाढायचा. ह्याचा हिरवेपणा, ह्याला पोत किती आहे तुम्ही बघा. काळा भंगार ह्याचं जे बाळसं पहिल्या तेच सुरुवातीपासून जे बाळसं होतं ते आजपर्यंत ह्याचं बाळसं उतरून दिलं नाही. आणि आपण ह्याला कोयता पडेपर्यंत शेतकरी भाऊ बाळसं ह्याचं उतरून दिलं नाही. बघा ह्या ऊसाचे थाप आणि वाढलाय किती, त्याचा पोत दाखवा शेवटपर्यंत किती किती कांड्यावर आता ऊस. 25, 27, 28, 30 कांड्यापर्यंत. 30 आहे का? 30 आहे का? 30 आहे. 28, 30 म्हणते ते 10 कांड्याला किलो भरतो सरासरी ॲव्हरेज. 3 किलो तर भरणार. 3, 3.5 सरासरी. तिला उसाई लागण कधी असावी? ऊसाची लागण ह्या सीझनला असावी, त्या सीझनला असावी, ही सगळ्या थापा आहेत. आज तुम्ही म्हणता अडसल्याच करायचा. अडसल्या करायसाठी तुम्ही आतापासून रानं तळ्या ठेवलेली असते. ती अडसल्याची लागण करता 7व्या 8व्यात आणि तिथनं पुढं ती राहतो 18 महिना आणि त्याचं बिल येतं तिथनं पुढं 2 महिन्यांनी. म्हणजे साधारण 2 आणि 2.5 वर्ष तुम्हाला वाट बघावं लागत असते. तुम्ही आज हितनं निघा आणि किती 500 किलोमीटरपर्यंत जा. कोणाचा आडसाले ह्या क्वालिटीचा आहे का, आडसाल्याचा शेवटपर्यंत तावा असा आहे का, आणि कोणाच्या आडसाल्यात अशी मनगटासारखी पिलं आहे का, ती मला दाखवा तुम्ही. दादा कसं असतं, 21 जानेवारीची लागण आहे, 15 मार्चला ह्याचा जेटा मोडला आहे. असं कर जेटा मोडला आहे आणि 15 मार्चला ह्याचा जेटा मोडला. त्यावेळेसपासून फुटलेलं फुटवायचं. आता तुम्ही सांगा, इकडे या, ह्या ऊसाची साईज दाखवा. या इकडं बघा, अजून हा वाढायचा आहे. साधारण 31 मार्च पर्यंत वाढायचा आहे. आज तुमचं काय शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की बाबा ह्याचं काय पहिलं मूळ जी ऊस आहे तर त्याची जाडी थोडी कमी झाली, ठीक आहे, पण अजून ह्याला तुम्ही काय करत असता, तुम्ही त्याला 4थ्या महिन्यात फुगवायचे खतं म्हणजे पोटॅशी टाकलेलं असतं, म्हणून तुमचा असा फाटलेला असतो. आपण ह्याला तुटून जायचं शेवटच्या 2 महिन्यात ही ऊस फुगवणार आहे आणि ती ही ज्यावेळेस फुगल तर ही बिरापाट होईल आणि त्याच्यावर ही वॉटर सोट हे हाताच्या पुटून झालेलं असतील ध्यानात घ्या. म्हणून तुमचं काय सुरुवातीपासून कुठली खतं असावी? सुरुवातीपासून ह्याला खत जर आता तुम्ही काय करताय, तुम्ही काय करत असता की पहिला डोस देता ऊस 2 महिन्याचा झाल्यावर, पक्की करता ऊस 4 महिन्यात झाल्यावर, आणि एकदा पक्की केली तिकडे परत डुकून बघायला जात नाही. तुम्ही फक्त त्यात गुडघाभर पाणी भरून ठेवत असता. म्हणून साठी तुमच्या ऊसाच्या मुळे हे विक पडलेले असते. दादा हो, ह्या पृथ्वीवर चाळीत तुम्ही आता पहिला डोस 2 महिन्यात झाल्यावर, पक्की 4 महिन्यात झाल्यावर, आणि एकदा पक्की झाल्यानंतर त्याचा मान हा फक्त 6 महिन्यापर्यंत चालत असतो. म्हणजे 5-5.5 महिन्यापर्यंत त्याचा मान चालत असतो शेतकरी भावांनो. तिथनं पुढं 10 महिने तुमच्या रानात जो ऊस राहिला त्याने काय खायचं, तर तुम्ही आता तज्ज्ञ जर असाल तर तुम्ही मला एखाद्या खताच्या पिशवीचं नाव सांगा की कुठल्या खताचा 40 दिवसाच्या वर मान चालतो. मग आता 40 दिवसाने जर ह्याचा मान संपला, ह्याचा पुढं ताव कसा चालणार आणि ह्या ऊसाने पुढं काय खाऊन राहायचं. म्हणून तुमचा ऊस पिवळा पडलेला असतो. पिवळा ऊस पडून एका अंगावर नुसतं पिवळा चिटूक पडून त्याच्या मुळ्या बंद पडलेल्या असते त्या. म्हणून त्या ऊसाचा खोडवा निघत असताना हा तुमचा खोडवा दाबण्यासारखा निघतो पिवळा चिटूक. का तर ही जी मूळ आहे त्याची ह्याच्या अंगातच कस नसतो, त्याच्यामुळं त्याला विकपणा आलेला असतो. म्हणून त्याचा खोडवा पिवळा चिटूक करगळीने निघत असतो. केळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापत्र खाऊ घालत असता, कोयता पडेपर्यंत खाऊ घालत असता. म्हणून केळीची पिल्लं ही शेतकरी बंधूंनो पिंढरीसारखी निघत असते ती. तसं नाना तंत्रज्ञान जर 10 दिवसाला ह्याला थोडं थोडं खत घालत चला असं तुम्हाला वारंवार सांगत असतं, पण ते कधीपर्यंत, कोयतं पडेपर्यंत घाला. म्हणून नाना तंत्रज्ञानचं ऊसाची पिल्लं खोडव्याची सुद्धा मनगटासारखे निघणार. 30 शेड्यूल पुढच्या वर्षी चालू निडव्याची मनगटासारखी निघणार. त्याच्या पुढचं शेड्यूल जितक्या वर्ष तुम्ही चालू ठेवताल तितक्या वर्षी ह्याला मनगटासारखी पिल्लं निघत असते ती. शेतकरी भाऊ, त्याला तुम्ही जेवढं खाऊ घालता, जितकं त्याला ताकद देता, पैलवान हा जलामता पैलवान नसतो किंवा पैलवान हा पामतेला पैलवान होत नसतो शेतकरी बंधूंनो. त्यालाही खोराक घालावं लागतं. आज तुम्ही बघा त्या 2 महिन्याच्या ऊसाला 20-20 फुटवे फुटले ते, त्याचं बाळसं आज काय आहे बघा, आणि ते बाळसं
ऊस तुटेल त्याला कोयता पडेपर्यंत त्याचं बाळसं उतरून देऊ नका. आज मागं फिरवून दाखवा त्याचा शेंडा कसा आहे, हिरवा गार, आणि त्या पानाची रुंदी किती आहे बघा, हिरवी गार, ह्याचा शेंडा दाखवा. मग आता ह्याचा जर बाळसं जर असं तुम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवलं तर ऊस हा चांगला येतच असतो, ऊस हा वाढतच असतो. आज एका एका बेटाला 20-20, 25-25 ऊट आहेत. आज काय लोकांना काय वाटतंय की बाबा थोडी कुठेतरी संख्या बारीक आहे, संख्या तर शेवटी तुमचं कोणाचं मनगटानं ऊस नाही तर एक नाही तर 2 कांड्या 2-3 टिपरी असते ऊसाच्या बुडाला. पण आज इथं 50 ऊस, 40 ऊस, 30 ऊस एका एका बेटाला आहेत, आणि तरी एवढी मोठी साईज काढली. ह्याला आपण 2 महिन्यानंतर अजून फुगवाची खतं सोडणार आहे. ह्याला फेब्रुवारी आणि मार्च 2 महिने आपण ह्याला फुगवाची खतं सोडणार आहे. त्यात 0050 असेल, पांढरं पोटॅश असेल, ही खतं ज्यावेळेस कुठली काय केंड असतेली तुमच्या भूमी चार्जरची केंड सोडणार आहे, त्यांचं भूमी सायझर म्हण एक आहे ते सोडणार आहे. आणि त्यावेळेस ह्याची साईज मी मनगटासारखी करतोय, त्यावेळेस ह्या पिल्लाची सुद्धा साईड आपण मनगटाला कमी ठेवणार नाही शेतकरी भावांनो. या इकडं तुम्हाला या की ज्यावेळेस तुम्हाला ह्याच्या कोयतं पडेल ना त्याच वेळेस कळेल ह्याचा माल किती आहे. काय झाले, तुमचा ऊस साऱ्या रानात इचकून पडलेला असतो आणि आपण असा सगळा चोपून बसवलेला ऊस असतो. बघा ह्याच्या ऊसाची संख्या किती आहे. हो दादा, आता काय सांगितलं तुम्ही ऐकलं, मी काय सांगितलं, हे अजून 2 महिन्यानंतर ह्याची साईज करायची. जसं तुम्ही डाळिंब शेवटच्या टप्प्यात फुगविता, केळी शेवटच्या टप्प्यात फुगविता, मग तुम्ही ते सुरुवातीपासून ती साईज का करत नाही, का करत नाही? ते शेवटच्या टप्प्यात फुगवायचे असेल. जर तुम्ही पहिल्यापासून ऊस फुगविला तर हा ऊस असा फटत असतो, ध्यानात घ्या तुम्ही. तर ही जर ऊस फटला तर ती चालत नाही, म्हणून आपण ह्याला शेवटच्या 2 महिन्यात फुगविणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च ह्या 2 महिन्यात आपण ऊस फुगविणार आहे. मग 2 महिन्याचं ऊस फुगविलं तर त्यावेळेस ह्याची साईज बी बरीच मोठी होईल, आणि ही जी पिल्ला आहे ती पिल्लाच्या हाताच्या पोटात हो हो चिरणार नाहीत का? मग सगळं चिरणार ना, ते बी चिरणार आणि हे बी चिरणार, सगळं चिरत असतं. का चिरत शेवटच्या टप्प्यात त्या टायमाला पण ही फाटणार आहे. फाटू द्या मग फाटतात, पण त्यावेळेस लगेच तोडून न्यायचं ना त्याला. पण आतापासून जर हे केलं तर ते लाल भडक पडत असतं ना म्हणून सुरुवातीला जी वाढे उंची असते हा. त्यावेळेस कुठली खतं सोडावी? आता कसं असतं, सुरुवातीच्या वाढीसाठी टप्प्यात थांबा का, त्या पुढच्या टप्प्यात घेऊ आपण ते. आता दाखवा तुम्ही ह्याचा पोत कसा आहे, ह्याची काळुकी कशी आहे. काळुकी हल्ली का पहिल्यापासून ह्याचं बाळसा असं नासा आहे, आणि हा कमी खर्चात दिसते. पाणी कुठं किती दिवसाचा आहे आता? ह्याला 21 जानेवारीची लागण, 15 मार्चला जेटा मोडला, म्हणजे साधारण हा ऊस आहे. उद्या 21 जानेवारीला 1 वर्ष होतं. हां, 1 वर्ष 21 जानेवारीला होत आहे. पण जेटा ही कांडे लागण केली होती, आणि कांडे लागण केल्याचा ऊस आहे, हे रोपाचा ऊस नाही. दुसरी गोष्ट अशी, रोपाच्यातून कांड्यात फरक पडतो का? मग उगवायला ह्याला 1 महिना गेलाच ना. मग आता रांग असल्या 1 महिना त्याला आधी होतो ना तुम्हाला, बरोबर आहे का नाही. आणि ही बियाणं कुठलं सेकंड टेजचं नाही किंवा असं कुठलं टिश्यू कल्चरचं नाही, रोपाचं नाही, एकदम साध्या शेतकऱ्याच्या रानातला ऊस आणला, आणि त्या ऊसापासून असं मनगटासारखी पिलं काढल्याची आपण. चला पुढे बघा, संख्या मोजून बघा ऊसाची. पाटील, तुमच्या रानात 2 नाही तर 4 ऊस असते तर एका बेटात, बरोबर आहे का नाही. या पावसाळ्याच्या टायमिंगला जूनमध्ये पडणार का, म्हणजे आताच नाही नंतरची लागवड केलेली असल्यानंतर. हां, तर ही पडणार का आणि नाही पडणार का ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. या इकडे तुम्ही. आता तुम्ही काय केलेलं असतं, तुम्ही 3 चाकी ट्रॅक्टरने ऊस बांधता, तुमचा 4 फुटी पट्टा असतो, 4.5 फुटी पट्टा असतो. तुम्ही 3 चाकी ट्रॅक्टरने ऊस बांधता, त्यावेळेस ह्याच्या मुळ्या ह्या खरडून तोडलेल्या असते. दोन्हीकडच्या मुळ्या खरडून तोडून काढता. खरडून मुळे तोडल्यामुळं तर डेऱ्यासारखं असं खाल्लं मोकळं होत असतं, बरोबर आहे. डेऱ्याला बोट असतं का, तसं त्याला बोट राहत नाही, वर नसते शिक लागलेली दिसते. पण त्याच्या 3 चाकी, आता 3 फुटाचा ट्रॅक्टर असतो आणि 4 फुटी सरी असते तुमची, खाली काय राहत असेल, मग ह्याच्या मुळ्याला खालनं सगळा तोडून मोकळं केलेलं असतं, आणि तुम्हाला नुसती अशी वर शिग लागलेली दिसते, पण ते शिग नसती, खालनं मोकळं झालं असतं. मग तुमचा सारखा कोणीकडे कळत पडतो. आता नाना तंत्रज्ञांनी काय केलंय बघा, ऊसाची संख्या बघा, कोंबार त्याच्या नाना तंत्रज्ञाने काय केलंय, 6 फूट जोडवळ सरी दिली, 12 फुटी पटा दिलाय. ही कशासाठी 6 फूट जोडवळ सरी दिली, आज बघा 1.5 फुटा बेड इकडे टाकलाय, 1.5 फूट इकडे ट्रॅक्टर चाललेला, 1.5 फूट तिकडे चाललेला. एकदा ह्या ऊसाच्या बुडाला केळीसारखा बेड तयार झाला समोर. आता ही एकदा बेड तयार झाला की किती जरी उलटा खाल्ला तर ह्याच्या 1.5 फुटात मुळ्या पसरले. ते तुमचं होत आहे काय, तुमचं होत आहे काय की ज्या वेळेस तुम्ही हॅलो, तर तुम्ही 3 चाकी ट्रॅक्टरनं मुळ्या तोडल्या, त्यावेळेस तुमचं काय झालेलं असतं, ज्या वेळेस ऊस लहान असतो त्यावेळेस तुम्हाला नको एवढं त्याला खायला दिलेलं असतं.
तेव्हा त्याला त्याची काहीच गरज नसती, त्याचं वय लहान असतं. त्यावेळेस तुम्ही असं बचकने खायला देत असतं. हो, ह्या अशा दोस्ती धरायच्या आणि ह्या अशा साऱ्या रानात फेकून द्यायच्या, बरोबर आहे. त्यामुळे त्याला शॉक बसलेला असतो, ते जळून गेलेलं असतं. आणि असं त्याचं खायचं तोंड झालं, असं मोठं खायासारखं तोंड झालं की तुम्ही ह्या मधल्या पट्यात खतीच काढून देता, मधल्या पट्यात पाणी देता, त्याला थोडी थोडी माती बघलेलं सोडून लावता आणि सगळी मटेरियल ही मधल्या पट्यात सोडत असतं. म्हणून मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ह्या पृथ्वीवर फक्त देववासाचा धनी आहे, सजीव सृष्टी नाही. ह्याला इकडे किती जरी ह्या चारीत गुडघाभर पाणी भरून ठेवलं आणि गुडघाभर मटेरियल टाकलं, त्याला त्याचा काय फायदा होत नसतो. त्याच्यामुळे तिकडे राहते त्या, ह्याच्यामुळे पाणी खत आपलं इकडे राहतं. म्हणून आपला ऊस वीक पडलेला असतो. त्याला 80% 85% त्यात नुसतं गचपण असतं आणि त्यात फक्त 20% ऊस असतो. तुम्ही दाट ऊस लावता 4.5 फुटी सरीवर आणि दाट ऊस लावता आणि दाट ऊस लावून त्याला 3 लाख 2 लाख फुटवं तयार होतात. जेवढं फुटवं तुम्ही सांभाळता असलं सगळं फुटवं डोक्यात काही येईपर्यंत खात्याचं आणि त्याला दम कोंडायला लागलं की ते सगळं फुटवं दम कोंडून मरून जातात. मरल्यानंतर ते नुसतं मरत नाही, आधी मालकाचं खाऊन घेतात, खाऊन दम कोंडून मारतात आणि मेल्यानंतर ही जी 20% उज्जिता राहिला आहे ह्याला दम कोंडून मारतात. त्याला श्वास लागून देत नाही, तर ऊन वारा हवा मिळून देत नाहीत. म्हणून आपल्या उसाला उतार बसत नसतो. नाना तंत्रज्ञान काय करते, 6 फूट जोडवर सरी लावून देते, 12 फुटाच्या पटामध्ये टाकून देते. 12 फुटातनं हवा खेळती राहते म्हणून 100% हे फुटावर जातं. आज दाखवा तुम्ही, तळापासून दाखवा तिथनं, तळापासून शेंड्यापत्र उन्हानं ऊस शिकतोय बघा तुम्ही. सूर्यकिरण त्याला तळापासून बुडापत्र मिळतंय का नाही, बरोबर आहे का. म्हणूनसाठी नेहमी काय करायचं, 6 फूट जवळ 12 फुटी पट्टा, 12 फुटात हवा खेळती राहते म्हणून ह्या 6 फुटातला ऊस 100% वर जातो. आणि 100% वर गेला की असा ह्या मापात झाला, दम कोंडायला लागला की त्या ऊसाला असा त्या 12 फुटात दाबायचा. दाबला की 12 फुटात कोप होईल, 6 फूट आणि 2-2 फुटाचं बेड, 10 फूट हवा ऊस तुटून जाईपर्यंत खेळती राहील आणि त्याला असं सूर्यकिरण मिळेल. मग असं जर त्याला सूर्यप्रकाश मिळाला तर पेरं बी असं होत्यालं, खालनं फुटवं बी असं निघत्यालं, त्याला कोंबारं बी असं निघत्यालं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला खाऊ घातल्यामुळं केळीच्या कोंबासारखं शेवटपर्यंत त्याला जर तुम्ही मटेरियल देत राहिला तर खोडव्याची पिलं अशी मनकाटासारखी बाहेर निघाली असतील शेतकरी भावांनो. मग खोडव्याला जर शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही खाऊ घालत गेला तर निडव्याची पिलं सुद्धा अशीच निघलेली असतील. निडव्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही खात घालत गेला, चौथ्या पिकाची पिलं सुद्धा तुमची अशीच निघत असतील. आज आपलं काय होतंय, चला 6 फूट जोडवर तुम्ही दाट ऊस करताय, 4.5 फुटा ऊस करताय, पाणी मधल्या पट्यात सोडताय, खत मधल्या पट्यात सोडून देताय. ह्याच्यामुळे त्याचा काही एक फायदा होत नाही. त्याला पहिला डोस देताय ऊस 2 महिन्यात झाल्यावर, पक्की बांधणी करताय ऊस 4 महिन्यात झाल्यावर आणि एकदा 4 महिन्यात झाले त्याची पक्की बांधणी झाली त्याला परत तुम्ही चिमटभर खाऊ घालत नाही. म्हणून ते पिवळा पडलेला असतो, म्हणून त्याचा खोडवा हा धापणासारखा निघत असतो. केळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत खात घालत असता म्हणून केळीची पिलं पिंटरीसारखी बाहेर निघत असते. ती तशीच नाना तंत्रज्ञान नेहमी काय सांगत असतं, केळीसारखं जर तुम्ही बघा शेवटच्या टप्प्यापर्यंत ह्याला जर खात घातलं तर अशी मनगड्यासारखी पिलं शेतकरी भावांना बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही. ती अलग देणार तुमच्या. असं दे घ्या की हे सगळं सांगतो. या तुम्ही इकडं, तुम्ही इकडे बघा पडतोय का ते, फक्त रेलून जागा असतो मी बघा तरी एकदा. एवढे बॅटरी आला तुम्ही एक बॅट धरून पडेल अंगा पाडून दाखव, आपल्याला उपटून नेते उद्या प्रदर्शनला बघू पडते. एक तरी बघा तरी ताकद या इकडे व्हिडिओ काढा. ओलं आता ओलं काय झालंय की हा हे सगळं धरायचं, सगळं धरायची बॅट धरायची. बघा इकडे बघा, ऐका मी शेतकऱ्यांना काय सांगतोय की तुमचा दाबून झाला तुमचा ऊस का पडणार नाही तर त्याच्या 3 फुटात मुळे अशा पक्व झाले ते जम झाले ते. म्हणून किती तुम्ही ताकद लावा, बघा ताकद लावा, ऊस ह्या अंगाने त्या अंगावर तुम्ही पाडून दाखवा. म्हणून शेतकरी भावांनो तुमचा ऊस शेवटच्या टप्प्यापर्यंत असा खडा ठेवायचा असला तरी तुम्ही ठेवत असता. आणि ह्याच्या आतल्या कोंबारीची साईज दाखवा तुम्ही, इकडे बघा बघा कोंबारीची साईज आणि खालनं बारकी निघणारी पिलं कशी मनगड्यासारखी निघते ती पण बघा तुम्ही. म्हणून शेतकरी भावा पातळ पातळ ऊस करत चला, त्याला लागल असं थोडं 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 खत देत चला आणि थोडं थोडं जर खत दिलं तर पौष्टिक बघा बघा एवढ्या ताकद लावलीत. म्हणून तुमचा ऊस का पडतं ते शेतकरी भाऊ
तर तुम्ही त्याच्या बोळातल्या मुळ्या सगळ्या तोडून काढलेल्या असते त्या या इथं बसो तुम्ही त्याचा सगळा जारवा तोडून काढलेला असतो म्हणून तुमचा ऊस मामा पडत असतो बरोबर आहे का ना या 15 मार्चला जेटा मोडला आहे आणि जेटा मोडल्यापासून ह्याला झाले ते किती महिना 9 महिने झाला आज हे बस किती रे बस काय त्याला